आपला देश हा कृषीप्रधान, धनधान्याने सजलेला, धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजलं या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीला न्याय देणारा असा. पण मग ही शेती संरक्षित करणंही तितकंच महत्त्वाचं. मुळात संरक्षित शेती हा तसा व्यापक विषय, पण शास्त्रीय मूलाधार असणारा. ही संरक्षित शेती म्हणजे नेमकं काय याविषयी सविस्तर माहिती दिली ती कृषी विज्ञान केंद्र धुळे इथले डॉक्टर रोहित कडू, शास्त्रज्ञ, उद्यान विद्या कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी. नमस्ते, मी रोहित विजयराव कडू, कृषी विज्ञान केंद्र धुळे या ठिकाणी विषयतज्ञ उद्यान विद्या म्हणून गेली 10 वर्षापासून कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आज संरक्षित शेतीबाबत माहिती घेणार आहोत. संरक्षित शेती हा जो विषय आहे हा खूप व्यापक विषय आहे. या विषयाला एक शास्त्रीय आधार आहे, एक सिद्धांत आहे. मित्रहो, संरक्षित शेती म्हणजे फक्त आपल्या शेताचं इतर प्राणी असतील, मनुष्य असतील, चोरी होऊ नये यासाठी कुंपणाद्वारे संरक्षण करणं इथपर्यंतच त्याची बाब राहत नाही. या विषयाला पूर्ण शास्त्रीय आधार असल्याने याचे 2 भाग पडतात. एक पूर्ण संरक्षित शेती आणि एक अर्धवट किंवा आंशिक पद्धतीने केलेली संरक्षित शेती. पिकांचं संरक्षण अनेक घटकांपासून करावं लागतं. उष्ण वारे असोत किंवा पाण्याचं दुर्भिक्ष्य, त्याचबरोबर रोग कीड वगैरे गोष्टी तर येतातच. या सगळ्या गोष्टींपासून पिकांचं संरक्षण करणं, त्या पिकांचा रंग, त्यांची चकाकी आणि मुख्य म्हणजे दर्जा टिकवणं हे महत्त्वाचं. त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत याविषयी डॉक्टर रोहित कडू म्हणाले. मित्रहो, आपण एक बघितलं असेल की केळी, पपई, त्यानंतर घन लागवड केलेले पेरू, डाळिंब या पिकांचं संरक्षण हे अनेक घटकांपासून करणं गरजेचं असतं. यामध्ये प्रामुख्याने उष्ण वारे असतील, त्यानंतर उन्हाची तीव्रता असेल, पाण्याचं दुर्भिक्ष्य असेल, यापासून या पिकांचं संरक्षण होणं गरजेचं असतं. यासाठी या बागेच्या भोवताल जे कुंपण असतं त्याला आपण साधारणपणे 3 ते 5 फुटापर्यंत या शेडनेटच्या आधारे किंवा पातळ कपड्याच्या आधारे एक उष्ण वाऱ्यापासून संरक्षण मिळावं म्हणून संरक्षण देतो. त्याचबरोबर फळांचा जो दर्जा असतो, त्याचा बाहेरनं रंग असतो, चकाकीदारपणा असतो, हा टिकून राहावं, रोग किडींपासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी हे जे केळी, पपईचे जे घड असतात यांना प्लास्टिकच्या पेपरने असेल किंवा पातळ कापडाने असेल यांनी संरक्षित म्हणजे गुंडाळून संरक्षण केलं जातं. पिकांची उत्पादन क्षमता वाढवताना त्या पिकांचं पाण्याच्या दुर्भिक्षापासून संरक्षण करणं आवश्यक आणि त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणं किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करणं वगैरे गोष्टींमुळे एकंदरीतच कार्यक्षमता कशी वाढते हे डॉक्टर रोहित कडू यांनी स्पष्ट केलं. मित्रहो, अनेक परिस्थितींमध्ये उन्हाळी हंगामामध्ये पिकांना पाण्याचं दुर्भिक्ष्य भासते. तर या पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून पण पिकांचं संरक्षण करणं गरजेचं असतं. यासाठी सेंद्रिय आच्छादन असेल किंवा प्लास्टिक आच्छादन असेल यांचा वापर करून आतमधून सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक सिंचनाच्या द्वारे पाणी देणं व उपलब्ध पाण्यामध्ये त्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याची उत्पादकता वाढवणं हा देखील एक संरक्षित शेतीचा भाग आहे. कृषी विज्ञान केंद्राने या संरक्षित शेतीचा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी योग्य पद्धतीने केली आहे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण दिलं जातं. प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष भेटीचं आयोजनही केलं जातं. संरक्षणात आवश्यक असतो तो काटेकोरपणा,
या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधत आणि कृषी विज्ञान केंद्राकडून योग्य मार्गदर्शन घेऊन धुळे जिल्ह्यातील बोरकुंड इथले प्रगतशील शेतकरी सतीश माळी यांनी कौतुकास्पद यश संपादन केलं आहे. सुरुवातीला संकट आली खरी, पण त्यावर मात करत सतीश माळी आज यशोशिखरावर उभे आहेत, हे डॉक्टर रोहित कडू यांनी खूप अभिमानाने सांगितलं. मित्रहो, कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी संरक्षित शेतीबाबत मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसिद्धी केलेली आहे. संरक्षित शेतीमध्ये आपणाला काटेकोरपणा सांभाळणं गरजेचं असतं. त्यामुळे पाण्यापासून ते पिकांची वाढी अवस्थेनुरूप खत व्यवस्थापन असेल, त्याची बांधणी असेल, पिकांचं कीड रोगांपासून संरक्षण असेल, या सर्व बाबींमध्ये काटेकोरपणा आणणं गरजेचं असतं. आणि यासाठीच आपण कृषी विज्ञान केंद्र धुळे द्वारे या विषयावर प्रशिक्षणाचं आयोजन करत असतो. तसेच प्रात्यक्षिक आणि प्रक्षेत्र भेटीचं देखील आयोजन करत असतो. मित्रांनो, मला सांगायला आनंद होतो की आज आपण ज्या शेतामध्ये उभा आहोत ते श्री सतीश माळी, बोरकुंड, तालुका धुळे, जिल्हा धुळे या ठिकाणी जे काही उद्योजक उभे आज आहेत त्यांना कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी 2016 मध्ये जे शेडनेट या ठिकाणी नवीन उभं केलं, त्यापूर्वी शेडनेटची प्रशिक्षण घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांनी सातत्याने कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ असतील, स्वतः मी असेल, माझ्याशी संपर्क साधून प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून तर प्रत्यक्ष लागवडीपर्यंत मार्गदर्शन घेतलं. मित्रांनो, मला सांगायला आनंद होईल की त्यांनी या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड अंतर्गत या ज्यावेळेस पहिला शेडनेट उभं केलं 2016 साली, तर त्यावेळेस त्यांची जी शेती आहे किंवा त्यांचं जे पीक आहे हे नेमकी नोटबंदीच्या काळामध्ये सापडलं. त्यांचा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना थोडं मागे हटावं लागलं, पण तरी देखील ते सातत्य ठेवल्यामुळं त्यांनी आजच्या घडीला साधारणपणे 3.25 एकर क्षेत्रावर त्यांचे आज शेडनेट हाऊस उभे आहेत. लहानपणापासून पारंपरिक पद्धतीने शेती करणारे आणि त्यातूनच आर्थिक गणित जुळवणारे सतीश माळी हे एक तरुण प्रगतिशील शेतकरी. नव्याचा आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या सतीश माळी यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि शोध मोहिमेद्वारे शेडनेट पॉलीहाऊसचा रस्ता त्यांना सापडला. लहानपणापासून मी जे माझं शिक्षण झालेलं आहे तर ते 8वी पास आहे आणि लहानपणापासूनच वडिलांसोबत शेती करत असतो मी करत आलेलो आहे. तर वडिलांची अगोदर 10 एकर जमीन होती. त्या जमिनीमध्ये वडील पारंपरिक शेती म्हणजे जसे काही आपण कापूस, मका, भुईमूग, हरभरा असे पीक घ्यायचो. रब्बी आणि खरीप असे हे 2 पिकं आपण घ्यायचो. तर त्यामध्ये जे आर्थिक जे गणित होतं म्हणजे आर्थिक जे आपण मानतो की आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा आर्थिक बजेट जो होता तो खूप कमी होता त्यावेळेस. तर त्यासाठी मी एक इंटरनेटद्वारे एक सर्च केलं की आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये किंवा संरक्षित शेतीमध्ये काही करता येऊ शकतो का. तर त्याच्यामुळे मग मी कृषी विज्ञान केंद्र धुळे तिथं संपर्क साधला असता सरांनी जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांनी एक मला प्रशिक्षण दिलं की त्यांनी मला सांगितलं की एक संरक्षित शेतीमुळे चांगल्यापैकी उत्पादन येतं आणि चांगले उत्पादन येऊ शकतं. तर त्यांनी मला 2015मध्ये 2015मध्ये मला एक प्रशिक्षण दिलं. तर प्रशिक्षण दिल्यानंतर 2016पासून नॅशनल हॉर्टिकल्चर बॉन्ड NHB थ्रू 1 एकरची पूर्वसंमती घेतली. तर ती पूर्वसंमती घेतल्यानंतर आपलं गावात एक बँक आहे देना बँक म्हणून, देना बँकमधून 21,32,000 रुपयाचं भांडवल घेतलं, कर्ज घेतलं. तर त्या कर्जामध्ये हे 1 एकरचं शेडनेट हाऊस उभं केलं. शेडनेट हाऊस उभारलं गेलं. खत व्यवस्थापन, बेड, ड्रिप इरिगेशन, मल्चिंग पेपर वगैरे अनेक गोष्टींनंतर ढोबळी मिरचीची लागवड केली गेली. त्यानंतरची प्रक्रिया आणि उत्पादन या सगळ्या गोष्टी सतीश माळी यांनी सहज स्पष्ट केल्या. 50 गुंठे क्षेत्रावरती शेडनेट हाऊस उभारणी केली. तर उभारणी करून मग त्याच्यामध्ये आंतरमशागत म्हणून नांगरटी, रोटावेटर, परत त्याच्यामध्ये एक कंपोस्ट खत चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट खत 10 टारली असं त्याच्यामध्ये खत टाकून बेड पद्धतीने पाडले. तर माझा बेडांची जी अंतर असतं तर ते 3 फुटाचा बेड आणि 2 फुटाचा जाण्या येण्यासाठी रस्ता असं बनवलं. त्यामध्ये मी बेसल डोसमध्ये 10-26-26च्या 2 बॅगा, निंबोळी पावडर
ही 4 क्विंटल, एक मिक्स मायक्रोन्यूटनची बॅग एक 25 किलो, तर 25 किलो आणि एक आपलं फोरेट म्हणजे त्याला आपण थायमेट म्हणतो ते 5 किलो, हे असं टाकून याच्यामध्ये बेड भरले. बेड भरल्यानंतर ड्रीप इरिगेशनच्या नळ्या टाकल्या. ड्रीप इरिगेशन टाकल्यानंतर 20 मायक्रॉनचा एक मल्चिंग पेपर येतो, सिल्वर आणि ब्लॅक या कलरचा मल्चिंग वापरून वरून सिल्वर कलरचा हा वरून वरच्या साईडला भाग असून तो मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर मग त्याच्यावरती 45 बाय 45 सेंटीमीटरवरती तर मिरचीची लागवड झाली. तर मिरचीचे रोपही मी घरच्या घरी बनवले आणि त्यानंतर लागवड चालू केली. शेडनेट हाऊस उभारण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर लागवड कशी होते याविषयी सतीश माळी म्हणाले, 50 गुंठे शेडनेट हाऊस उभारण्यासाठी एक ॲल्युमिनियम सेक्शनचे JI पाईप म्हणून त्याची उभारणी होते. तर पूर्ण पाईप परत शेडनेट हाऊस, तर वरची जी शेडनेट असते ती शेडनेट गरवारी कंपनीची 50% ही अशी वापरली जाते. परत साईडतून इन्सेट यायला नको पाहिजे त्यासाठी एक इन्सेट नेट लावली जाते. पर त्याच्याखाली एक प्लॅस्टिक ॲप्रॉन पेपर येतो, तो एक पेपर लावला जातो. त्यानंतर मिरची बांधणीसाठी एक सपोर्ट सिस्टीम म्हणून म्हणजे एक वरून तार टाकलेले जातात आणि तार टाकल्यानंतर मग त्याचं हे पूर्ण एक 50 गुंठ्याचं स्ट्रक्चर उभारणी होते. मग त्याच्यामध्ये अजून आपलं ड्रीप इरिगेशन येतं. मग ड्रीप इरिगेशन वगैरे होऊन मग त्याचं लागवड वगैरे होऊ शकते. शेडनेट उभारणे, त्याआधी झालेली नांगरणे, खत व्यवस्थापन, कीटकनाशकांचा वापर वगैरे प्रक्रिया सतीश माळी यांनी सहज आणि सविस्तर पद्धतीने उलगडून सांगितल्या. शेतकरी बंधूंनो, हे शेडनेट हाऊस सगळं उभारणी झाल्यानंतर फॉगिंग सिस्टीम वगैरे सगळं उभारणी झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये नांगरटी वगैरे मी अगोदरच करून ठेवलेली होती. शेणखत नांगरटी टाकून अगोदर केल्यानंतर मी याच्यामध्ये रासायनिक खतं भरले, बेसल डोस भरले. त्यामध्ये 10-26-26च्या 2 बॅगा, सिंगल सुपर फॉस्फेटच्या 5 बॅगा, त्याच्यामध्ये एक मिक्स मायक्रोन्यूटनची 1 बॅग, निंबोडी पेंट ही 4 क्विंटल, तर एक फोरेट येतं एक कीटकनाशक म्हणून, तर त्याला मध्ये काही खायला नको पाहिजे तर त्यासाठी एक फोरेट 5 किलो ते वापरलेलं आहे. तर ते वापरून त्याच्यामध्ये मग मी ड्रीप बेड पाडले. तर बेडाचा जो साईज आहे ते 5 फुटाचा बेडाचा साईज आहे. तर 5 फुटामधून 3 फूट बेड आणि 2 फूट जाण्यासाठी रस्ता, असा हा 5 फुटाचा हा उल्लेख असतो. तर त्या उल्लेखनंतर मग त्याच्यावरती मी ड्रीप इरिगेशनच्या 2 नळ्या टाकल्या. त्या ड्रीप टाकल्यानंतर त्याच्यावरती मिक्स मायक्रोन्यूटनचा मल्चिंग पेपर अंथरला. मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर त्याच्यामध्ये एक 45 बाय 45 सेंटीमीटरचे एक होल केले. होल केल्यानंतर मी सिजेंटा कंपनीची पॅलेडिन ही एक व्हेरायटी घेतली आणि तिचं बियाणं म्हणजे पॉकेट घेतले. पॉकेट घेतल्यानंतर घरच्या घरी बियाणं बनवलं, रोप बनवलं आणि त्यानंतर लागवड चालू केली. तर मला ह्या 50 गुंठ्यामध्ये 12,000 रोपांची ही लागवड झाली. वेळोवेळी घेतलेलं कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन सतीश माळी यांना खूप उपयोगी ठरलं. पिकांची वाढ होताना त्यामधील कमतरता भरून काढणंही आवश्यक. हे सगळं करत असताना मिरचीचं रोप कधी येतं हे सतीश माळी यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर व्यापारीच प्रत्यक्ष पीक घेऊन जात असल्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाचतो, हे सतीश माळी यांनी आनंदाने सांगितलं. लागवड झाल्यानंतर KVK कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ वेळोवेळी मला मार्गदर्शन करतात. तर त्यांच्या सांगण्यानुसार मग मी त्याला 30 दिवसांनी एक शेंडा कट म्हणतो त्याला, शेंडा कट केला. शेंडा कट केल्यानंतर त्यांनी परत मला एक मार्गदर्शन केलं की एक पहिली ड्रेंचिंग करावं लागते. लागवड झाल्यानंतर 4 दिवसांनी पहिली ड्रेचिंग करायची आणि ती पहिली एक ड्रेचिंग एलिएट आणि मायक्रोरायझा ही एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोरायझा हे एक बॅक्टेरिया असतात, जीवाणू बॅक्टेरिया असतात, त्याची मी एक पहिली ड्रेचिंग करतो. ड्रेचिंग केल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मला अजून सांगतात की त्याला काही रोग कीड वगैरे येऊ नये म्हणून, तर त्यासाठी फवारणी घेतो. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एखादं टॉनिकसारखं एखादं औषध, त्याचं ते एक औषध घेतो. दर 4 दिवसांनी याच्यामध्ये फवारणी होत जाते आणि ड्रीप इरिगेशनमधून त्याला रासायनिक खतं पण आपल्याला द्यावे लागतात. फवारणी वगैरे झाल्यानंतर तर त्याची हार्वेस्टिंग ही 60 दिवसानंतर चालू होते.
प्लॉट लागवड झाल्यानंतर 60 दिवसांनी हार्वेस्टिंग होते. दर 10 दिवसात हा तोडा होत चालतो. दर 10 दिवसात तोडा झाल्यानंतर एका तोड्याला कमीत कमी 1.5 टन 2 टन हा असा ॲव्हरेजली माल निघत राहतो. त्याचा बाजारभाव जो आहे तर बाजारभावानुसार कुठल्या मार्केटला घेऊन जायचं किंवा कुठे आता हल्लीला माझं बघून तर इतरही शेतकरी आता सॅनेट हाऊसमध्ये वळलेले आहेत आणि ते वाळल्यानंतर इथं व्यापारी हा जागेवर यायला लागलेला आहे. 1-1.5 वर्षापासून तो आमचा जागेवरही माल येऊन खरेदी करून घेऊन जातो की आपल्याला वाहतुकीसाठी जो खर्च होतो आहे तर त्याच्यामध्ये बचत होते. शेडनेट हाऊसमध्ये शेती करणं हे आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांनीही करून घ्यावा आणि प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात असं सतीश माळी यांनी आवर्जून सांगितलं. आता हा प्लॉट आहे 5 महिन्याचा प्लॉट आहे. 5 महिन्यामध्ये 42 टन हा याच्यातला उत्पादित झालेला माल आहे आणि त्याच्यामध्ये ॲव्हरेजली म्हणजे एक तर केव्हा तरी ह्या वर्षी 70 रुपये किलोपर्यंत पण शिमला मिरची गेलेली आहे आणि आता हल्लीला 40 रुपये किलोपर्यंत त्याला बाजार दर आहे. तर असं बघता आज माझा 2 एकरचा शिमलाचा प्लॉट चालू होता. तर 2 एकरामधून 70 ते 80 टन शिमला माझी आतापर्यंत चालली गेलेली आहे. तर आर्थिक गणित जर बघितलं आपण तर माझ्या ह्या 2 एकराचा प्लॉटमधून तर 16 लाख रुपयाचं हा माझं उत्पादन ह्या 5 महिन्यांपर्यंत झालेलं आहे माझं. तर 16 लाखमधून जो उत्पादित खर्च झालेला आहे माझा तो 4 लाख रुपये उत्पादित खर्च झालेला आहे. तर 12 लाख रुपये मला आत्तापर्यंत निव्वळ नफा झालेला आहे हा. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे जे आपले सॅनेट हाऊस जेव्हा हरितगृह की आता नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे की जे मी आज 5 वर्षामध्ये मी आज जी ही प्रगती साधलेली आहे तर अशी ही प्रगतीमुळे तशी ती प्रगती सगळ्यांनी करावं. सतीश माळी यांच्या हुशारीचं कौतुक डॉक्टर रोहित कडू यांनी अगदी भरभरून केलं. त्याचवेळी ढोबळी मिरचीचं उत्पादन, त्याच्या खर्चाचा अंदाज आणि योग्य व्यवस्थापनाने होणारा फायदाही त्यांनी स्पष्ट केला. जर आपण शासकीय खर्चाचा मापदंड बघितला तर आपणाला एक असं लक्षात येईल की साधारणपणे 10 गुंठे क्षेत्र शेडनेट हाऊस उभं करायचं असेल आणि ते पण सपाट छताचं जर करायचं असेल तर आपणाला साधारणपणे 5 लाख रुपये खर्च येतो नुसता उभारणीसाठी. त्यानंतर आपणाला पिकं असतात म्हणजे रोपं असतात. रोपांसाठीचं पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, पीक संरक्षणासाठीची औषधं असतील. असा ढोबळी मिरचीसाठीचा जर खर्च आपण बघितला कारण की ढोबळी मिरचीचं जे पीक कालावधी हा 7 महिन्याचा असतो. या 7 महिन्यामध्ये या ढोबळी मिरचीवर 10 गुंठ्यासाठी साधारणपणे 1.5 लाख रुपये खर्च होतो आणि या 1.5 लाखापासनं साधारणपणे अपेक्षित उत्पादन जर बघितलं तर साधारणपणे 60 ते 70 टनापर्यंत उत्पन्न आपणाला या ठिकाणी मिळू शकतं. आमच्या संपर्कातील असलेले बोरकुंड येथील नवउद्योजक एक तरुण शेतकरी श्री सतीशजी माळी यांनी खूप चांगल्या पद्धतीने या सर्वांचा अभ्यास करून आणि याचं तंतोतंत अंमलबजावणी करून 50 गुंठ्यामधनं साधारणपणे 80 टनापर्यंत पहिल्याच वर्षी त्यांची ढोबळी मिरचीचं उत्पादन आलेलं होतं. संरक्षित शेतीला शास्त्रयुक्त आधार आहे. सूर्यप्रकाश, पाणी आणि कर्बवायू यांचं योग्य प्रमाण कार्यक्षमता वाढवून उत्पादकता वाढीला कारणीभूत ठरतं, हे डॉक्टर रोहित कडू यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या शेडनेट्सची आवश्यकता, विद्यापीठाने केलेल्या शिफारशी याविषयीही योग्य उलगडा केला. संरक्षित शेतीमध्ये प्रामुख्याने सूर्यप्रकाश, पाणी आणि कर्बवायू या तिघांचा एक योग्य प्रमाणात कार्यक्षमता वाढवून याची उत्पादकता वाढवली जाते. म्हणजे प्रति युनिट एरिया म्हणजे एक स्क्वेअर मीटर एरियातनं आपणाला किती उत्पादन काढता येईल, विशेषतः कर्बवायूचा जास्तीत जास्त वापर करून, सूर्यप्रकाशाचा मर्यादित वापर करून याचा एक सिद्धांत आपण शास्त्रावर आधारित आहे. याच्या आधारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी अनेक वेगवेगळ्या पिकांवर शिफारसी केलेली आहेत. शेडनेटमधील जर पिकं आपण बघितले त्यामध्ये देखील पालेभाज्या म्हणजे जे की पानांसाठी खाल्ल्या जातात याचा जर विचार केला तर त्यामध्ये शेडनेटमध्ये येणारे बघितले तर आपण विचार करू शकतो ब्रोकोली, लाल कोबी, लेट्यूस या पिकांचं उत्पादन आपणाला शेडनेटमध्ये घेणं शक्य होतं.
आता या पिकांची ज्या शिफारसी जर आपण पाहिल्या तर या पिकांसाठी जो पालाचा भाग असतो, म्हणजे लाल कोबीसाठी गड्डा असेल, ब्रोकोलीसाठी हिरवा असा फ्लावरचा भाग असेल, किंवा लेट्यूससारखं पीक असेल तिथं कुठं पाल्याचा भाग असेल, याचा दर्जा जो आहे आणि उत्पादन आहे हा लाल रंगाच्या शेडनेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. ढोबळी मिरचीसाठी साधारणपणे समशीतोष्ण वातावरण, जे की आपल्याकडं उष्णता जास्त असते, सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असते, याच्यामुळं ढोबळी मिरची पिकासाठी 75% शेडनेट आणि साधारणपणे हिरवी रंगाचा निवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. मित्रहो, मी जसं मगाशी उल्लेख केला, पाण्याचा पण आपल्याला कार्यक्षमता वाढवणं आणि त्याची उत्पादकता वाढवणं महत्त्वाचे असते. याच्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने साधारणपणे ढोबळी मिरची असेल, त्यानंतर झेंडू असेल, काकडी असेल, त्यानंतर इतर पिकं असतील, त्यांच्यासाठी एक प्लास्टिकच्या आच्छादनाची पण देखील शिफारस केलेली आहे. एक माहिती म्हणून या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर पालेभाज्यांसाठी वरतून चंदेरी रंग आणि खालच्या बाजूनी काळा रंग अशी असलेली 20 मायक्रॉनची जो प्लास्टिक आहे हा या ठिकाणी वापरण्याची शिफारस आहे. एक साधारणपणे जर आपण विचार केला तर आपल्याला जमिनीचा किती पृष्ठभाग झाकायचा आहे त्या आधारावर आपण साधारणपणे 15 मायक्रॉनपासून ते 100 मायक्रॉनपर्यंतची प्लास्टिकच्या पेपरची जाडी निवडू शकतो. आता यामुळे काय होतं तर एकंदरीत सावली म्हणजे सावलीचा गुणांक म्हणजे खाली पडणारी जी सूर्यप्रकाश असेल आणि त्याचबरोबर झाकलेला भाग असेल, याच्यामुळं पाण्याची कमतरता म्हणजे पाण्याचं दुर्भिक्षा असून देखील चांगली उत्पादन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादकता, यालाच म्हणायचं पाण्याची उत्पादकता वाढवणे. कर्बवायूचा वापर, उत्पादकता याविषयीची माहिती देत असताना या सगळ्या गोष्टी डॉक्टर रोहित कडू यांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह स्पष्ट केल्या. या संरक्षित शेतीमध्ये एक मूलभूत घटक हा आहे की ज्यावेळेस आपण शेडनेटची उभारणी करतो, शेडनेटच्या भोवताल म्हणजे बाहेरील बाजूस जो झाकलेला भाग असतो त्याचं 3 फुटापर्यंत एक स्कर्टिंग लावणं गरजेचं असतं. आता स्कर्टिंग म्हणजे काय तर स्कर्टिंग म्हणजे काही नसून तर प्लास्टिकचा साधारणपणे 100 GSM म्हणजे साधारणपणे 20 ते 30 मायक्रॉनचा पेपर जर असेल, आपण तो 3 फुटापर्यंत जर सगळ्या बाजूंनी लावला तर जो काही रात्रीचा कर्बवायू आहे तो जड असल्यामुळं तो रात्रीच्या वेळेस खालच्या थराला येतो आणि 10 वाजेच्या पुढे जशी सूर्यप्रकाश वाढतो तसा या कर्बवायूचा वापर हा पीक उत्पादनामध्ये वाढतो. त्याच्यामुळं एक पारंपरिक शेतकरी एक आश्चर्यचकित नजरेतनं बघत असतो की मी 10 गुंठे क्षेत्रामध्ये बाहेरील बाहेर जर उत्पादन घेतलं, समजा आपण बघूया काकडीचं उत्पादन घेतलं, तर 10 गुंठे क्षेत्रामध्ये खुल्या शेतामध्ये जर उत्पादन घेतलं तर ते साधारण कुठंतरी 6 ते 8 क्विंटलपर्यंत येईल. तेच जर 10 गुंठे क्षेत्रावर शेडनेट किंवा पॉलीहाऊसमध्ये उत्पादन घेतलं तर ते कुठंतरी 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन जातं. म्हणजे हे कशाचा परिणाम आहे तर हा जो कर्बवायू आहे याचा कार्यक्षमरित्या वापर करून घेणं आणि ह्या ढोबळी मिरची असेल किंवा इतर पिकं असतील याचं वजन वाढवणं याच्यावर परिणाम होतो या कर्बवायूचा. तर एकंदरीत हा शास्त्रीय आधार आहे संरक्षित शेतीला. ग्रामीण युवकांनी खर्चाला न घाबरता विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने शेतीमध्ये नवीन वाटा चोखाळाव्यात आणि सतीश माळी यांच्यासारखं यश प्राप्त करून प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलावं असं आवाहन डॉक्टर रोहित कडू यांनी केलं. जे ग्रामीण युवक आहेत यांनी या व्यवसायासाठी जो सुरुवातीचा भांडवली खर्च आहे याला घाबरून न जाता कृषी विज्ञान केंद्राकडे मार्गदर्शन घेऊन आपण छोटे 10 गुंठे क्षेत्रावर जर पॉलीहाऊस केलं तर मी या ठिकाणी आश्वासित करतो, एक खात्री देतो
की आपण देखील या बोरकुंड गावचे नवउद्योजक आणि प्रगतशील शेतकरी श्री सतीश माळी यांच्यासारखे साधारणपणे आजच्या घडीला त्यांच्याकडे 4 एकर शेडनेट हाऊस आहे. त्या पद्धतीने तुम्ही 4 एकर काय 10 एकरावर पण तुम्ही शेडनेट हाऊसमध्ये वेगवेगळे पिकं घेऊ इच्छिताल. आज मित्र हो, मला सांगायला आनंद होतो, मी ज्यावेळेस सतीश माळींसंग चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी मला त्यांचा एकंदरीत अर्थजन किंवा नफा तोट्याचं गणित त्यांनी सांगितलं. तर एकंदरीत त्यांचा टर्नओव्हर आज जो आहे या शेतामध्ये साधारणपणे 50 लाखापर्यंत आहे आणि याच्यातनं निव्वळ नफा हा 25 ते 30 लाखापर्यंत आहे. मी जास्त बोलणार नाही. माझं काही संभाषण होतं तांत्रिक स्वरूपाचं असेल, विद्यापीठांच्या शिफारसी असतील. या ठिकाणी मला आनंद होतो की ज्या व्यक्तीविषयी मी आज या ठिकाणी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, श्री सतीश माळी यांच्याकडे बघून नवउद्योजक ग्रामीण युवकांनी या व्यवसायात यावं आणि आपला अर्थजन मिळावा. मी एवढं बोलून माझं संभाषण पूर्ण करतो. धन्यवाद. डॉक्टर रोहित कडू यांचं हे आवाहन आणि सतीश माळी यांची प्रगती निश्चितच विचार करायला लावणारी आहे, हे नक्की.